नमस्कार, मी डॉक्टर अविनाश सुपे। मी इथे झेन रुग्णालयामध्ये जठरांत्र शस्त्रक्रिया म्हणजे GI सर्जन आहे आणि इथे आम्ही सर्वजण दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करत असतो। गेल्या काही वर्षामध्ये आपल्याकडे दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करण्याची सुरुवात झालेली आहे। आता दुर्बिणीतून शस्त्रक्रिया म्हणजे काय की आपण शरीरावर एक छोटीशी जखम करून त्यामध्ये आपण विविध प्रकारची उपकरणं टाकतो आणि त्याच्यातून आपण मोठमोठ्या शस्त्रक्रिया करतो आणि असं केल्यामुळे आपल्या शरीरावर अत्यंत छोटीशी जखम येते, परंतु ऑपरेशन मात्र तेच होतं। म्हणजे सर्वसाधारणपणे पूर्वी जे अपेंडिक्स किंवा गॉल ब्लॅडर किंवा आपण पित्ताशय काढायची जी ऑपरेशन होती त्याचबरोबर बरीचशी मोठी ऑपरेशन सुद्धा आता छोट्या छोट्या 1, 2, 3, 4 अशा प्रकारच्या छोट्या आपण जखमा करून ही आपण शस्त्रक्रिया करू शकतो। यामुळे रुग्णाला अत्यंत कमी वेदना होतात। ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णाची जी बरी होण्याची प्रक्रिया आहे ती फार लवकर जलद होते आणि रुग्ण पूर्ववत होण्यामध्ये खूप कमी काळ लागतो आणि त्याचमुळे रुग्ण हा पूर्वी जो 10 दिवस आपल्या वॉर्डमध्ये राहायचा तो आता केवळ दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी घरी जातो। या दुर्बिणीतील शस्त्रक्रियेमध्ये आपण जे बघतो ते मोठ्या स्क्रीनवर बघत असल्यामुळे तिथे आपण रक्तस्राव जो असतो तो चांगल्या पद्धतीने आपण त्याला कंट्रोल करू शकतो आणि त्याच्यामुळे रक्तस्राव कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटी त्वचेवर अत्यंत कमी खुणा राहतात। अशा पद्धतीने दुर्बिणीतून शस्त्रक्रिया आता जवळजवळ आपण बरीचशी ऑपरेशनं ही दुर्बिणीतून करतो आणि त्यामुळे रुग्णाला त्याचा खूप फायदा होतो। त्यामुळे तुमच्या डॉक्टरबरोबर तुम्ही नक्कीच याच्याबद्दल चर्चा करा आणि शक्य असेल तर दुर्बिणीतून शस्त्रक्रिया केली तर ती तुम्हाला नक्कीच सुखावह होईल। धन्यवाद।